क्रमप्राप्त या 6व्या रंगाचा विचार करत असताना आग्रदेवाच्या स्वप्नाचा विचार आपला चालू आहे। आग्रदेवाने स्वप्नामध्ये श्रीगुरूला केलेले 3 प्रश्न आहे। त्यातला पहिला प्रश्न आहे मी कोण। तर मी कोण या प्रश्नाचं उत्तर आपण या 6व्या रंगातल्या 29 ते 41 परिच्छेदामध्ये पाहिलं। एकंदर 13 परिच्छेदामध्ये पहिल्या प्रश्नाचं उत्तर संपलं। दुसरा प्रश्न होता जगताचा कर्ता कोण। तर याचं उत्तर आपण क्रमप्राप्त 42 ते 44 अशा 3 परिच्छेदामध्ये बघितलं। आणि तिसरा प्रश्न आहे त्याचा मुक्तीला हेतू कोण। तर त्या प्रश्नाचं उत्तर आपण क्रमप्राप्त 45 पासून ते 56 क्रमांकाच्या परिच्छेदापर्यंत त्याचं उत्तर दिलेलं आहे। एक साधारण 56 क्रमांकाच्या परिच्छेदापर्यंत उत्तर दिलेलं आहे आणि त्यातल्या 50 क्रमांकाच्या परिच्छेदापर्यंत आपण विचार करून आलेलो आहोत। त्यामध्ये मुक्तीला हेतू कोण हे 45 क्रमांकाच्या परिच्छेदामध्ये पाहिलं। बंध जर आद्यस्थ असता तर त्याची कर्म उपासनेने निवृत्ती झाली असती, पण बंध हा मिथ्या असल्यामुळे क्षमा करा, बंध जर सत्य असता तर कर्म उपासनेने त्याची निवृत्ती झाली असते, पण बंध हा मिथ्या असल्यामुळे आद्यस्थ असल्यामुळे त्याचे अधिष्ठान ज्ञानानेच निवृत्ती होईल, म्हणून मोक्ष ज्ञानानेच असं उत्तर 45 क्रमांकाच्या परिच्छेदामध्ये दिलं। 46 क्रमांकाच्या परिच्छेदामध्ये मोक्ष कर्म उपासनेचं फल नाहीच आहे, पण मानला तर कर्म उपासनेचं फल जसं अनित्य आहे स्वर्गाधिक, तसं मोक्ष देखील अनित्य ठरेल। आणि कर्मापासून सकाम कर्मकर्त्याला 5 प्रकारचा लाभ होतो। उत्पत्ती, नाश, प्राप्ती, विकार, संस्कार या 5चा उपयोग मोक्षाला कसा नाही याचा विचार केला 46 क्रमांकाच्या परिच्छेदामध्ये। 47 क्रमांकाच्या परिच्छेदामध्ये 4 दृष्टांताच्या द्वारा पूर्व पक्षाच्या भूमिकेमध्ये समसमुच्चयवादाचं मंडन केलं। त्यात पहिला दृष्टांत पक्षाचा, दुसरा दृष्टांत रामेश्वर सेतुदर्शनाचा, तिसरा दृष्टांत वृक्षाच्या जलसिंचनाचा आणि चौथा दृष्टांत वेदपाठकांचा। आणि मग 48 क्रमांकाच्या परिच्छेदामध्ये यापैकी 48 क्रमांकाच्या परिच्छेदामध्ये पहिला कर्माचा अधिकारी कोण आहे कोण नाही हे सांगितलं। तर कर्माचा अधिकारी कोण आहे, देहाहून आत्मा भिन्न मानून त्याला कर्ता भोक्ता मानतो तो, पण 4 वाघ किंवा ब्रह्मज्ञानी आत्मा कर्माचा अधिकारी नाही। 4 वाघ जरी आत्म्याला कर्ता भोक्ता मानतो तर देहाहून आत्म्याला भिन्न मानत नाही, म्हणून तो कर्माचा अधिकारी नाही। आणि ब्रह्मज्ञानी आत्मा देहाहून आत्म्याला भिन्न मानतो पण कर्ता भोक्ता मानत नाही, म्हणून तो कर्माचा अधिकारी नाही। कारण कर्माचा अधिकारी असण्याकरता देहाहून आत्मा भिन्न एवढं ज्ञान पुरेसे नाही, किंवा आत्मा कर्ता भोक्ता एवढंही ज्ञान पुरेसे नाही, हे दोन्ही ज्ञान पाहिजे। 4 वाकाला आत्मा कर्ता भोक्ता हे ज्ञान आहे, पण देहाहून आत्मा भिन्न हे ज्ञान नाही, म्हणून तो कर्माचा अधिकारी नाही। आणि ब्रह्मज्ञानी आत्म्याला देहाहून आत्मा भिन्न आहे हे ज्ञान आहे, पण तो आत्मा कर्ता भोक्ता आहे हे ज्ञान नाही, म्हणून तो कर्माचा अधिकारी नाही। मग पूर्वमीमांसकाला देहाहून आत्मा भिन्न हे ज्ञान आहे आणि तो आत्मा कर्ता भोक्ता आहे असंही ज्ञान आहे। म्हणजे हे कसं, तर देहाहून आत्मा भिन्न हे ज्ञान परोक्ष आहे। आणि वर्ण, आश्रम, जाती, अवस्था, अध्यास, आत्मस्वरूपाच्या ठिकाणी अशा पद्धतीने तो देहच मी अशी अपरोक्ष भ्रांती आहे। आणि परोक्ष ज्ञान अपरोक्ष भ्रांती घालू शकत नाही, म्हणून तो कर्माचा अधिकारी आहे, असं सिद्ध केलं 48 क्रमांकाच्या परिच्छेदामध्ये। आणि 49 क्रमांकाच्या परिच्छेदामध्ये पुन्हा जसा ब्रह्मज्ञानी आत्मा कर्माचा अधिकारी नाही तसा उपासनेचा अधिकारी नाही हे सांगितलं। कारण उपासना करण्याकरता उपासक भावाची सत्यत्वाने प्रतीती लागते आणि ती ब्रह्मज्ञानी आत्म्याच्या ठिकाणी नाही। मग तो म्हटला मी पक्षाचा आणि रामेश्वर सेतुदर्शनाचे 2 दृष्टांत दिली, याची संगती काय। तर म्हणजे पक्षाचे 2 पंख एका वेळेला पक्षाच्या ठिकाणी राहतात, कारण त्यांचा विरोध नाही 2 पंखाचा परस्परात। पण कर्म उपासनेचा आणि ज्ञानाचा विरोध आहे, कारण कर्म उपासनेकरता त्रिपुटी लागते आणि सत्यत्व भ्रांती लागते, आणि ज्ञानाकरता त्रिपुटी लागत नाही, सत्यत्व भ्रांती लागत नाही, म्हणून त्यांचा विरोध असल्यामुळे हे 2 पंख एका वेळेला मोक्ष ठिकाणी राहणार नाही। बरं, रामेश्वर सेतुदर्शनाचा दृष्टांत दिला म्हणत असेल तर तो दृष्टांत अदृष्ट फलाचा आहे आणि मोक्ष हे दृष्ट फल आहे, म्हणून तोही दृष्टांत चुकीचा आहे हे सांगितलं। आणि 50 क्रमांकाच्या परिच्छेदामध्ये तो काय म्हणला होता, जलसिंचन म्हणजे वृक्ष उत्पन्न होण्याकरता जलसिंचन पाहिजे आणि त्याच्या रक्षणाकरता जलसिंचन पाहिजे। तसं ज्ञान अंतःकरणरूपी भूमीमध्ये उत्पन्न होण्याकरता कर्म उपासनारूपी जलसिंचन पाहिजे आणि त्याच्या रक्षणाकरता सुद्धा कर्म उपासनारूपी जलसिंचन पाहिजे। तर हे विधान चुकीचं आहे। म्हणले का, कारण वृक्षाची उत्पत्ती आणि फलनिष्पत्ती करता जलसिंचन हेच विधान चुकीचं, कारण वृद्ध वृक्ष असेल आणि त्याला किती जलसिंचन केलं तो उपयोग होत नाही। मुळात जलसिंचन हे वृक्षाच्या उत्पत्तीला हेतू असलं तरी फलनिष्पत्तीला नाही, मग फलनिष्पत्तीला कोण वृक्षाची पुष्टता हेतू आहे, जलसिंचन नाही, असं उत्तर दिलं। म्हणजे जलसिंचनाचं दृष्टांतही चुकीचं आहे।
आता वेदपाठकाचा म्हणाल तर वेदपाठक संस्काराने संस्कारित केलेल्या भूमीमध्ये राहतात आणि तीच भूमी काही कारणाने दूषित झाली तर निघून जातात. तसं ज्ञान शुद्ध आणि स्थिर चित्तामध्ये राहील आणि ते पुन्हा काही कारणाने दूषित झालं तर ज्ञान निघून जाईल. तर हे म्हणणं म्हणजे ज्ञानाच्या रक्षणाकरता म्हणून कर्म उपासना केली पाहिजे. तर तिथं पुन्हा 2 ऑप्शन केले, पर्याय ठेवले. स्वरूपभूत ज्ञानाच्या रक्षणाकरता कर्म उपासना म्हणशील तर ते चुकीचं आहे, कारण ते अनंत आहे. आणि वृत्ती ज्ञानाच्या रक्षणाकरता पुन्हा कर्म उपासना केली म्हटले पाहिजे. ती एक तर कर्म उपासनेने वृत्ती ज्ञानाचं रक्षण होणार नाही, कर्म उपासनेच्या सामुग्रीचं रक्षण होईल. कर्म उपासनेच्या अनुष्ठानाने वृत्ती ज्ञानाचं रक्षण होणार नाही. आणि वृत्ती ज्ञानाचं रक्षणच म्हणत असेल तर त्याची आवश्यकताच नाही, कारण स्वपर विरोधित्वाने ती वृत्ती अज्ञान घालून ती निघून जातच असते. तिचं रक्षण आम्हालाही सांगायचं नाही. आणि ती जर रक्षण करून ठेवलं तर ब्रह्मानंदाचा आनंद भोगता येणार नाही म्हणले. पण मग त्या वृत्तीमध्येच ब्रह्माचा आनंद अभिव्यक्त होतो ना, म्हणून ती वृत्ती रक्षण केले पाहिजे, म्हणजे ती पुन्हा ठेवली पाहिजे. तर ती ब्रह्मचिंतनाने ब्रह्माकार होईल ब्रह्मानंद भोगण्याकरता. ती कर्मोपासनेच्या अनुष्ठानाने ब्रह्माकार होणार नाही. बरं, शिवाय त्या वृत्तीचं रक्षण करणं किंवा न करणं विधेय मोक्षाला प्रतिबंध करत नाही. प्रतिबंध होऊ शकतो जीवनमुक्तीच्या विलक्षण सुखाला. पर दृढ ज्ञानी महात्म्याच्या बोधामध्ये वृत्तीची चंचलता काय आणि वृत्तीची समाधी अवस्था काय त्याला एकच आहे. कारण का, वृत्ती चंचलता किंवा समाधी दोन्ही अंतकरणाचे धर्म आहे आणि त्या अंतकरणाचा माझा काही एक संबंध नाही. कोणाचा कोणाशी न घडे संबंध. आई शुद्ध बुद्ध ठाईचे ठाई. म्हणून त्याच्या दृष्टीने वृत्ती चंचल काय आणि ती विक्षिप्त काय त्याला काही फरक पडत नाही. अशा बुद्धीने पाहिलं तर ब्रह्मज्ञानी महात्म्याला कर्म उपासनेची आवश्यकता नाही. मग आता पुन्हा 50 क्रमांकाच्या परिच्छेदामध्ये दृढबोधवान जो ज्ञानी महात्मा आहे, त्या दृढबोधवान ज्ञानी महात्म्याची प्रवृत्ती किंवा निवृत्ती ही दोन्ही कशाच्या अधीन असते. आता तुम्ही म्हणाल कर्म उपासनेची आवश्यकता नाही. आणि ब्रह्मज्ञानी महात्मासुद्धा कधी कर्म उपासना करताना दिसतात. ज्ञानी महात्मे आधी होता संत संग तुका झाला पांडुरंग, त्याचे भजन राहीना मूळ स्वभाव जाईना. ही कशामुळे, तर त्याचं उत्तर देतात, दृढबोधवान जो ज्ञानी महात्मा आहे, ज्याला बंधाकाले पे बंधा व्हावा त्याला म्हणतात दृढबोध. संशय विपर्य रहित तो दृढबोध. तर त्याची प्रवृत्ती किंवा निवृत्ती दोन्ही प्रारब्धाधीन असते. म्हणजे प्रारब्ध प्रत्येक ज्ञानी महात्म्याचं वेगळं आहे. काय, शुकभोगी जनक शुकत्यागी जनकभोगी नाही काय ते गोड बघा राडणे जनक राघव अशी एक श्रुती आहे. वशिष्ठ कर्मकर्ताचं पंचेते ज्ञानेना समा. कृष्णभोगी रामकृष्ण हरी कृष्णभोगी शुकत्यागी राडणे जनक राघव वशिष्ठ कर्मकर्ताचे पंचेते ज्ञानेना समा असं म्हटलं आहे. कृष्णभोगी, कृष्ण परमात्मा ज्ञानी नाही का, पण त्यांचं प्रारब्ध 16,108 पत्न्याचं भोगी दिसतं. शुकत्यागी ज्ञानी नाही का, पण ते लंगुटीचा सुद्धा त्याग केला. राजने जनक राघव आणि रघुकुल तिलक प्रभू रामचंद्र आणि जनक महाराज हे राज्य सकट चालवतात, पण ज्ञानी नाही का. आणि वशिष्ठ कर्मकर्ताचे ते तर पुरोहित कर्म करतात, पण यांच्या प्रारब्धात भेद असेल, पण पंचेते ज्ञानेना समा त्यांच्या बोधात मात्र भेद नाही. त्यांच्या बोध एकच आहे, व्यवहार वेगवेगळा असेल. मग बोध वेगवेगळा असेल म्हणजे त्यांच्या बोधात फरक नाही. काय म्हटलं आपण, त्यांच्या व्यवहारात फरक आहे, त्यांच्या बोधात मात्र फरक नाही. त्यांचा बोध एक आहे. जसं की जनक महाराज हे त्यांचं भोगाचं प्रारब्ध आहे, शुकाचं त्यागाचं प्रारब्ध आहे म्हटलं आपण. आणि एखाद्याचं उदासीन प्रारब्ध असतं. मग ज्याचं प्रारब्ध भोगाचं आहे ते प्रारब्धच आतून प्रयत्नाची जुळवाजुळव करतं. म्हणजे भोगाची इच्छाही प्रारब्धामुळेच होते आणि ते भोगाची इच्छित भोग इच्छित पदार्थ मिळवण्याकरता जे प्रयत्न केले जातं ते सुद्धा कोण करतं, त्यांचं प्रारब्धच करतं. आणि एखाद्याचं प्रारब्ध उदासीन असेल तर त्याला भोगाची इच्छाही होत नाही आणि प्रयत्नाची जुळवाजुळव होत नाही. ज्याचं प्रारब्ध त्यागाचं असेल आणि ज्याचं प्रारब्ध उदासीन असेल त्याला विषय भोगाची तर इच्छा नाही, मग विषयाचा तिटकारा येतो. आणि जीवनमुक्तीचे विलक्षण सुखाची त्याला काय होते, इच्छा होते. आणि जीवनमुक्तीचं विलक्षण सुख त्याला कर्मोपासनाच्या अनुष्ठानाने प्राप्त होणार. तच्चिंतनम तत्कथनम अन्योन्य तत्प्रबोधनम एतदेक परत्वंच ब्रह्मव्यासम विदुर्बुधा. हे चिंतन केलं तर मग ती ब्रह्माकार वृत्ती होईल आणि त्या वृत्तीमध्ये आनंदाची काय होईल, अभिव्यक्ती होईल. वृत्ती केवळ स्थिर राहिली तर आनंदाची अभिव्यक्ती होत नाही. वृत्ती ब्रह्माकार झाली तर आनंदाची अभिव्यक्ती होते. जसे की गवई गायक आहे म्हणून शांत बसला तर गायनाचा आनंद नाही भोगता येत, त्याने गायन केलं तर गायनाचा आनंद भोगता येतो. तसं ब्रह्मज्ञानी महात्मा नुसतं स्थिर राहिला तर ब्रह्मानंदाचा उपभोग नाही होणार, त्याच्या ब्रह्मरूपतेत फरक नाही, पण ब्रह्मानंदाचा उपभोग नाही होणार. ब्रह्मानंदाचा उपभोग होण्याकरता ब्रह्माकार वृत्ती त्यांनी केली. तच्चिंतनम तत्कथनम याद्वारा
का ब्रह्मानंदाचा त्याला उपभोग होता येईल. आणि मग त्या ब्रह्मानंदाचा उपभोग घेण्याकरता उदासीन महात्म्याला सुद्धा जीवनमुक्तीचं विलक्षण आनंद भोगायचा असेल तर त्यांनी ब्रह्माकार वृत्ती केली पाहिजे. आणि ब्रह्माकार वृत्ती करण्याकरता कर्म उपासनेचं अनुष्ठान केलं तर त्या कर्म उपासनेच्या त्रिपुटीच्या सामुरीच्या आकाराची वृत्ती व्हायची, ब्रह्माकार वृत्ती होणार नाही. म्हणून त्याने ब्रह्मानंदाचं चिंतन केलं पाहिजे. म्हणून त्याला कर्म उपासना कर्तव्य नाही. मग त्याचा हे व्यवहार जो दिसतो तो प्रारब्ध अधीन आहे. ज्ञानी महात्म्याचा व्यवहार कशाच्या अधीन आहे? प्रारब्ध अधीन आहे. सामान्यतः मनुष्य काय करतो? प्रपंच प्रारब्धावर घालवतो, आपलं परमार्थ प्रारब्धावर घालवतो आणि प्रपंच मात्र कसोटीने प्रयत्नपूर्वक करतो. तर हे मात्र चैतन्य महाराजचं मी काल प्रवासामध्ये वाक्य ऐकलं की आपण मागे बोललो पण होतो वाटतं एकदा, का जो बोलायला खूप कठीण पण करायला अत्यंत सोपा त्यांचं वाक्य सांगतो, पिंडोक माणसंसुद्धा खूप चांगला करतात, त्याचं नाव संसार. म्हणजे ज्यांना डोकीच नाही अशी माणसं खूप चांगला करतात पण बोलायला कठीण आणि करायला खूप सोपा, त्याचं नाव संसार. पण बोलायला खूप सोपा, आता आपण बोलतो असा खूप सोपा, पण आचरण करायचं म्हणलं तर खूप कठीण. म्हणजे भोले बाबाच्या भाषेत बुवा तुंतुनं करावं लागतं, म्हणजे बाबाचे वाक्य आहे. म्हणजे करायला खूप कठीण, त्याचं नाव परमार्थ. पण परमार्थ हा प्रयत्न साध्य आहे आणि प्रपंच हा प्रारब्ध साध्य आहे. आणि ज्ञानी महात्म्याचं म्हणाल तर त्याचं प्रवृत्ती निवृत्ती प्रपंचातली दोन्ही प्रारब्धाधीन आहे. आणि जीवनमुक्तीचं विलक्षण सुखाकरता म्हणून तो प्रयत्न करतो. तोही प्रयत्न कशा करता? एक तर इतराला मार्गदर्शन व्हावं, लोकसंग्रह व्हावं म्हणून, किंवा जीवनमुक्तीचं विलक्षण सुख म्हणून. आणि त्याच्या जीवनामध्ये सुखभोगी अशी जर प्रवृत्ती दिसली तर ते प्रारब्धाधीन आहे असं मानलं पाहिजे. अशी संगती 51 क्रमांकाच्या परिच्छेदामध्ये सांगितली. आणि 52 क्रमांकाच्या परिच्छेदामध्ये या ज्ञानाचा अधिकारी कोण आहे, म्हणजे कर्मोपासनेचा अधिकारी कोण आहे आणि कर्मोपासनेचा अधिकारी कोण नाही हे सांगितलेले आहेत. त्यापैकी 5 जण कर्मोपासनेचे अधिकारी नाही आणि 2 जण कर्मोपासनेचे अधिकारी आहे. त्यातला एक सकाम कर्मोपासनेचा अधिकारी आहे आणि दुसरा निष्काम कर्मोपासनेचा अधिकारी आहे आणि तिसरा या दोघात बसत नसल्यामुळे डुबते रहो असं त्याला सांगितलेलं आहे. तर मुख्य त्यात 2 प्रकार पाडले आणि 2चे 5 आणि मग उर्वरित पुन्हा 2 असे एकंदर 7 प्रकार होतात. कसे बघा, तर पहिला एक त्याचा घोषवारा, पहिला ज्ञानीपुरुष. त्या ज्ञानीपुरुषामध्ये 2 प्रकार आहे, एक दृढबोधवान आणि एक मंदबोधवान. मग दृढबोधवान म्हणजे कोण? संशय विपर्य राहित ते ज्याच्या ठिकाणी आहे. विद्यते हृदय ग्रंथी छिद्यंते सर्व संशय अक्षय त्याच्या अष्टकर्माने तस्मिन दृष्टी परावरे. त्या चिज्जर ग्रंथीचा भेद संशयाचा छेद आणि कर्माचा क्षय झालेला असून कुठल्याही प्रकारचा संदेह त्याला राहिलेला नाही. संधी विवर्जित झाला तर दृढबोधवान, त्याला कर्म उपासना कर्तव्य नाही. दुसरा मंदबोधवान. मंदबोधवान कोणाला? का ज्याला संशय विपर्य आहे, म्हणजे प्रमाणगत संशय, प्रमेयगत संशय किंवा विपरीत भावना न्यून अधिक प्रमाणामध्ये आहे, तर त्याला सुद्धा कर्म उपासना कर्तव्य नाही. मग त्याने काय करावं? त्याने तो बोध दृढ होण्याकरता श्रवण, मनन, निधिध्यासन आणि तत्व पदार्थ शोधनामध्ये त्याने प्रवृत्त व्हावं, कर्मोपासनेमध्ये प्रवृत्त होऊ नये. बरं, जो दृढबोधवान आहे तो श्रवण मनन करणं त्याला विधी आहे का? नाही. पण तो करू शकतो की नाही? करू शकतो. बरं, कर्मोपासनासुद्धा तो करताना दिसेल की नाही? दिसू शकतो. पण ते करत असेल तर मी हे केलं नाही तर मला संसार बंधन होईल हा बोध आहे का? आज्ञानी जनबोधार्थम, काय अलौकिक न व्हावे लोकांप्रती, मार्गाधारे वर्ता विश्वही मोहरे लावावे, अलौकिक न व्हावे लोकांप्रती, जनसामान्याला मार्गदर्शन व्हावं म्हणून तो कर्मोपासनेमध्ये प्रवृत्त होईल. विधिकंकर म्हणून तो कर्मोपासनेमध्ये प्रवृत्त होणार नाही. पण त्यालाही जीवनमुक्तीचं विलक्षण सुखार्थ म्हणलं तर तच्चिंतन याच्यामध्येच प्रवृत्त व्हावं, त्यालाही कर्मोपासना कर्तव्य नाही. मंदबोधवानाला नाही, दृढबोधवानाला नाही. आता तिसरा आहे तो जिज्ञासू आहे ना. जिज्ञासूमध्ये 3 प्रकार, तीव्र जिज्ञासू, मंद जिज्ञासू आणि अतिमंद जिज्ञासू. म्हणजेच तत्वदृष्टी, अदृष्टी, तर्कदृष्टी आणि अतिमंद म्हणताना म्हणजे काय तीव्रतर तीव्रतम हे 3 झालेत आणि अतिमंद म्हणताना शुभसंतती. आणि या चौघातही बसत नाही तो बहिर्मुख विषय असतं. मग त्याच्याकरता असं वेगवेगळं विधान. मग आता तीव्र जिज्ञासू म्हणताना ज्याला बोध प्राप्त झालेला नाही, ब्रह्मज्ञान प्राप्त नाही पण ब्रह्म जाणून घेण्याची तीव्र इच्छा आहे, बोध त्याला झालेला नाही पण ब्रह्म जाणून घेण्याची तीव्र इच्छा आहे. भोगामध्ये त्याची प्रवृत्ती नाही, म्हणजे ऐकीच्या परत्रीचे भोग पायिक झाले इच्छेची परी भोगाविनरूचे मना, म्हणजे भोगामध्ये त्याची प्रवृत्ती नाही. आणि चित्त शुद्ध आणि स्थिर झालेलं असल्यामुळे कर्मोपासनेची आवश्यकता आता राहिली नाही. मग त्यांनी काय करावं?
तो बोध प्राप्तीकरता श्रवणादी साधनामध्ये त्यानेही प्रवृत्त व्हावं. कोणी? तीव्र जिज्ञासूने. आता कोण राहिला? मंद जिज्ञासू. तर मंद जिज्ञासूला ब्रह्मबोध नाहीच आहे, पण ब्रह्मबोध व्हावा अशी तीव्र इच्छा नाही, सामान्य इच्छा आहे. मला ज्ञान झालं पाहिजे, झालंच पाहिजे असा चकार नाही, आणि वरच्याचं झालंच पाहिजे असा चकार होता. तो म्हणतो देहमोहा पातयामी कार्यमोहा साधमे, आणि हा म्हणतो देहम चमडी दमडी सांभाळू, मला बोध झाला पाहिजे. असा जो मंद जिज्ञासू तो सामान्य जिज्ञासू आहे. आणि त्या सामान्य जिज्ञासूने देखील कर्म उपासनेमध्ये प्रवृत्त होऊ नाही. मग त्याला भोगाची इच्छा आहे की नाही? हो, विषय भोगाची इच्छा आहे, पण तोही निषिद्ध विषय भोगाची इच्छा नाही. विविध विषय भोग आपल्याला व्हावे, म्हणजे आपली जगामध्ये निंदा नालस्ती होऊ नये आणि आपला प्रपंच सुडौल पद्धतीत राहावा, अशा पद्धतीचा जो जिज्ञासू आहे. मला वाटतं आपण सगळी मंडळी याच्यामध्ये मोडतो, म्हणजे आपण तीव्र जिज्ञासूमध्ये सुद्धा मोडत नाही. आपण सगळी मंडळी मंद जिज्ञासूमध्ये मोडतो, कारण आपली जिज्ञासा ब्रह्मबोध व्हावं ही आहे. पण ब्रह्मबोध होत असताना विविध विषयाची आपल्याला इच्छा आहे, नाही तर ग्रस्त आश्रमामध्ये आपण प्रवेश केला नसता. म्हणजे विविध विषय भोगाची आपली इच्छा देखील आहे. आणि आपण सुद्धा श्रवण विरोधी किमान कर्म उपासनेचा त्याग केला पाहिजे. श्रवण विरोधी जी कर्म उपासना आहे ना, तितक्या काळात आपण त्यांचा त्याग करून श्रवणामध्येच आपण प्रवृत्त झालं पाहिजे. तरच आपल्याला तो सामान्य इच्छित असणारा जो आपल्याला ब्रह्मबोधाची इच्छा आहे तो आपल्याला प्राप्त होईल. कर्म उपासनेमध्ये आपण प्रवृत्त होता कामा नाही. त्याला काय होईल? त्या ज्याला सामान्य इच्छा आहे, श्रवणाधिकामध्ये प्रवृत्त झाला, विषय भोगामध्ये आहे, पण श्रवण विरोधी कर्म उपासनेचा त्याग करून श्रवणमध्ये प्रवृत्त झाला, तर त्याला काय होईल? पाप निवृत्त होऊन या जन्मी म्हणा, नाही जमलं तर अन्य जन्मी, आणि तेही नाही जमलं तर ब्रह्मदेवापर्यंत जाऊन तिथे तरी कल्पांताच्या वेळेला ब्रह्मदेवाबरोबर तो काय होईल? मुक्त होईल. म्हणून त्यांनी सुद्धा कशामध्ये प्रवृत्त व्हावं? श्रवणादी साधनामध्येच प्रवृत्त व्हावं, न की कर्म उपासनेमध्ये त्याने प्रवृत्त होता कामा नाही. म्हणजे श्रवणाचा त्याग करून पुन्हा कर्म उपासनेमध्ये प्रवृत्त झाला असतो तर काय होईल? आरूढपतीत तो ठरेल, करम लेडी नाही ठरेल. एकाच्या हातामध्ये लोणी आलं, उन्हाळ्याचे दिवस होते, रस्त्याने चालला आणि ते लोणी पगळलं, आणि पगळायला लागलं तर दुसरा म्हटला अरे खाऊन घे. तो मला नाही पाहू. अरे खाऊ नाही म्हणले पाहू. खाऊ पाहू. मग पाहू म्हणता म्हणता ते गेलं पगळून, आणि आता हात चाटायला लागला. आता काय पाहू? आता खाली गेलेलं पाहू का? कारण ते करम लेडी न्याय झाला. तसा आपला हा करम लेडी न्याय ठरेल. आपण श्रवणामध्ये प्रवृत्त झालो तर श्रवण सोडून जर आपण कर्म उपासनेमध्ये प्रवृत्त झालो तर आपला करम लेडी न्याय ठरेल, किंवा आपण आरूढ पतीत ठरू, म्हणजे श्रवणावर आरूढ होऊन आपण पुन्हा पतीत झालो असं ठरेल. म्हणून त्या ज्या मंद जिज्ञासू आहे त्याने देखील कर्म उपासनेमध्ये प्रवृत्त न होताना कशामध्ये प्रवृत्त झालं पाहिजे? श्रवण मनन निध्यासनामध्येच त्याने प्रवृत्त झालं पाहिजे. आता जो अतिमंद जिज्ञासू आहे त्याने काय करावं? मग अतिमंद जिज्ञासू म्हणजे शुभ संतती नावाचा राजा, तिघाचा पिता आहे ना. मग त्याने काय करावं? तर अतिमंद जिज्ञासूला ब्रह्म जाणण्याची एक अत्यंत सामान्य इच्छा आहे, म्हणजे नकळत. याला सामान्य होती, याला अतिसामान्य. म्हणजे हो पाहू, झालं तर ठीक आहे, नाही झालं तर ठीक आहे. त्या ज्ञाना वाचून आपलं काही अडलं नाही. म्हणजे पांडुरंग बाबा दृष्टांत देत असतात, पांडुरंग प्रसन्न झाले, काय पाहिजे? मुक्ती पाहिजे. म्हणले दुसरं काही? बिलकुल नाही. मुक्ती? हो नक्कीच मुक्ती होईल म्हणशील, पण तुला तुझ्या अंगाला कुष्ठरोग जोडेल, त्यातून दुर्गंधी तो पू वाहील, किडे पडतील, सुळबुळीत किडे पडतील या शरीरात, पण मोक्ष मात्र तुझा नक्की तुला प्राप्त होईल. चालेल का? तो म्हटलं मोक्षाचं पुढे बघू, हे व्यवस्थित ठेवा आहे ना. म्हणजे काय झालं? तो त्याला सामान्य जिज्ञासा आहे ज्ञानाची आणि तीव्र जिज्ञासा आहे भोगाची. सामान्य जिज्ञासा आहे ज्ञानाची आणि तीव्र जिज्ञासा आहे भोगाची. कारण का? भोगाचं बलवत्तर प्रारब्ध त्याचं आहे. भोगामध्ये त्याचं प्रारब्ध कसं आहे? बलवत्तर आहे. पण त्या भोग बलवत्तर प्रारब्ध असल्यामुळे आणि ज्ञानाची अतिसामान्य इच्छा असल्यामुळे त्याने आता श्रवणाधिकामध्ये तर तो प्रवृत्त होणार नाही, पण ते बलवत्तर भोगाचं प्रारब्ध असल्यामुळे ते भोग वाटेल त्या पद्धतीने मिळवण्याचा त्याचा प्रयत्न राहील. म्हणजे अगदी निषिद्ध कर्म करणाऱ्याला सुद्धा तो प्रवृत्त होईल. मग असा कर्माचा अधिकारी आहे. मग त्याने काय करावं? भोगाचं प्रारब्ध असल्यामुळे हा रामकृष्ण हरी, पण श्रवणाची सामान्य इच्छा आहे ना ज्ञानाची, मग त्याने सुद्धा निषिद्ध कर्मामध्ये तर प्रवृत्त होऊ नये आणि शुभ सकाम कर्मामध्ये प्रवृत्त होऊ नये. तर त्याची ती जिज्ञासा सामान्य आहे ना, ती तीव्र होण्याकरता त्याने निष्काम कर्म निष्काम उपासनेमध्ये प्रवृत्त व्हावं. म्हणजे चित्त शुद्ध आणि स्थिर होईल आणि पुन्हा ज्ञानाची तीव्र ओढ त्याला लागेल आणि मग त्याने पुन्हा श्रवणामध्ये त्याने प्रवृत्त व्हावं. म्हणजे एकंदर पाहिलं तर कर्म उपासनेचे अधिकारी कोण कोण नाही, तर ज्ञानामध्ये जे दृढबोधवान आणि मंदबोधवान पाहिले ते दोघेही नाही, आणि जिज्ञासूमध्ये तीव्र जिज्ञासू, मंद जिज्ञासू आणि अतिमंद जिज्ञासू हे तिघेही नाही. मग कर्माचा अधिकारी कोण आहे?
जो विषय आसक्त आहे, बहिर्मुख पुरुष आहे, आणि त्याच्यामध्ये 2 प्रकार बहिर्मुखामध्ये तसे 4 होतील. म्हणजे कसे? ऐशी ऐशी अवकाळा घेपे जन्ममरणाचा कांटाळा, ते लाज पै निर्माळा निसुगा गोड असं म्हणतो ना आपण. मग त्याच्यामध्ये काहीला जनाची मनाची दोन्ही नसते असे निसुग आहे, काहीला जनाची मनाची दोन्ही असते असे काही निसुग आहे, काहीला जनाची असते मनाची नसते असे काही निसुग आहे, आणि काहीला मनाची असते जनाची नसते असे काही निसुग आहे. म्हणजे निसुग म्हणजेच बहिर्मुख. हे किती झालेत? 4 झालेत आहे ना. ज्याला जन्मनाची दोन्ही नाही तो पामर कोटीतला निसुग आहे. ज्याला जन्मनाची दोन्ही नाही तो पामर कोटीतला निसुग आहे. ज्याला मनाची आहे पण जनाची नाही तो विषय कोटीतला निसुग आहे. ज्याला जनाची आहे पण मनाची नाही, जनाची आहे पण मनाची नाही तो विषय कोटीतला निसुग आहे. ज्याला मनासहित जनाची आहे तो जिज्ञासू कोटीतला निसुग आहे. आणि ज्याला जन्मनाची दोन्ही नाही तो पामर कोटीतला. याच्यात अजून पुन्हा एकदा सांगू का, म्हणजे लिंक व्यवस्थित लागेल माझी. दोन्ही कोटीतला म्हणजे जन्मनाची दोन्ही नाही तो पामर देखील नाही. त्याला कारण पामराच्या संज्ञेमध्ये बसण्याकरता त्याला किमान जन्मनाची असली जनाची किंवा मनाची दोन्हीपैकी एक तरी असावी. पण ज्याला दोन्ही नाही तो पामर कोटीतही आणे. म्हणजे काही काही आहेत अजून ते पामर कोटीत सुद्धा आलेले नाहीत. म्हणजे पुढचा विषय तर दूरच राहिला. म्हणजे शास्त्रीय शब्द किमान त्यांना पामर म्हणावं याच्यात सुद्धा न बसणारे. म्हणजे जन्मनाची दोन्ही नाही आहे ना, पण जनाची आहे मनाची नाही तो पामर. आपला विषय नाही जन्मनाची दोन्ही नाही तो पामरच्या बाहेर असं म्हणा. जन्मनाची दोन्ही नाही तो पामराच्या बाहेर. पण जनाची आहे मनाची नाही तो पामर, मनाची आहे जनाची नाही तो विषय, जन्मनाची दोन्ही आहे तो जिज्ञासू, आणि ज्याच्या दृष्टीने जन्मनच नाही तो मुक्त. ज्याच्या दृष्टीने जन्मनच नाही तो मुक्त. मग आता हे जन्मन दोन्ही नसणारा असा विषयासक्त बहिर्मुख पुरुष आहे. मग त्याने काय करावं? त्याने सुद्धा शुभ सकाम कर्म करावं. त्यांनी देखील काय करावं? शुभ सकाम कर्म करावं, निषिद्ध कर्म करू नये. शत्रू मारायचा ना मग शेने याग करा. पुत्र पाहिजे पुत्र कामेष्टी यज्ञ कर. पाऊस पाहिजे पर्जन्य याग कर. पण काहीतरी निषिद्ध कर्म करू नको. त्याने देखील म्हणजे काय होईल? पामरातला तो पामराच्या बाहेर असेल पामर कोटीतील, पामर कोटीतला विषय कोटीतील, विषय कोटीतला जिज्ञासू कोटीत येईल. आणि जिज्ञासूत आला का तो अतिमंद असेल मंद होईल, मंद असेल तीव्र मध्यम होईल, मध्यम असेल तीव्र होईल, तीव्र असेल तीव्रोत्तम होईल, तीव्रोत्तम असेल मुक्त होईल आहे ना. अशा पद्धतीने त्याची हळूहळू वरची पायरी येईल. आणि त्याच्यामध्ये आणखी एक जो या कशातच न बसणारा मग त्याने काय करावं? मग त्याने निषिद्ध कर्म करावं. मग त्याला काय ते वाटेल ते करतच असतो, करावं सांगण्याची त्याला आवश्यकता नाही. मग त्याला काय? त्याला काहीच नाही, डुबते राहो. त्याला पुनरपी जननम पुनरपी मरणम हे फल प्राप्त होईल, वेगळं काही फल त्याला प्राप्त होणार नाही एकंदर. पण हा तूर्त विषय कशात चालला? ज्ञानीपुरुषाचा. मग ज्ञानीपुरुष असेल किंवा ज्ञानाची लालसा असेल आहे ना, ज्ञानीपुरुष असेल किंवा ज्ञानाची लालसा असेल. मग ज्ञानीपुरुष म्हणेल तर मंद आपलं काय दृढ बधवान किंवा मंद बधवान, आणि ज्ञानाची लालसा म्हणाल तर जिज्ञासू कुटीतमध्ये तीव्र मध्यम मंद आणि अतिमंद. तर या 5ही जणांनी काय करावं? श्रवणादी साधनामध्ये प्रवृत्त व्हावं किंवा तत्चिंतन मुक्त असेल तर त्यांनी त्याच्यात प्रवृत्त व्हावं, न की कर्म उपासनेमध्ये. असे विषय या 52 क्रमांकाच्या परिच्छेदामध्ये येतो. तर 51 आणि 52 क्रमांकाच्या परिच्छेदाचा आशय आपण बोललो, तेवढ्या पंक्ती आपण धावत्या वाचून घेऊ. परिच्छेद 51 क्रमांकाचा. विद्वानाची प्रवृत्ती आणि निवृत्ती कशाच्या अधीन आहे? प्रारब्ध अधीन आहे. बघा, विद्वानाची कोणत्याही कार्यात प्रवृत्ती आणि निवृत्ती केवळ आणि केवळ कशाच्या अधीन असते? प्रारब्ध अधीन असते. मात्र एवढं आहे, प्रत्येक विद्वानाचं प्रारब्ध एक समान नाही, त्यांचा बोध एक समान आहे. बघा, विद्वानाचा बोधाची समानताची अपेक्षा करावी, प्रारब्धाच्या समानतेची अपेक्षा करू नये. प्रारब्धाचं वैचित्र्य असू शकतं आहेही. ज्ञानोबरायचं प्रारब्ध ब्रह्मचारी जीवनाचं आहे ना. नाथबाबाचं प्रारब्ध ग्रस्ती जीवनाचं, पण ग्रस्तातला चांगला ग्रस्त आश्रम. म्हणजे तुकोबरायासारखे महात्म्याने म्हणावं, तुका म्हणे त्याशी दोहीकडे धक्का शेवटी तो नरका माझी पडे. प्रपंच परमार्थ दो संपादिन दोन्ही एकही निदानीनं घडे त्या. दोही पेवावर ठेव जात हात होय अपघात शरीराचा. चिडिया चावडले चेली बीच मिली डाल चिडिया दो दोन बने एक ले एक डाल. पण नाथबाबाला हे म्हणण्याचं गरज नाही आहे ना, कारण दोन्ही सुद्धा त्यांची यशस्वी आहे, हे त्यांचं प्रारब्ध आहे. आणि तुकोबरायाचे ग्रस्ती आश्रमाचं प्रारब्ध आहे. पण एक काळचे जरी टाटाने त्याला टाटा करावा असं जरी असलं तर मग दुष्काळी आटीला द्रविणेला मान
ही अवस्था महाराजांनी स्वतःहून ओढली असेल, पण आपल्याला आपातात वरकरणी पाहता तरी दिसते, हे त्यांचं प्रारब्ध आहे. म्हणजे पण यांच्या बोधात काय फरक आहे? नाथबाबाला विचारा, ते म्हणणार मी तो वासुदेव तत्वता. ज्ञानोबा आहे, सगळ्या संतांना विचारा तात्विक तुमचं स्वरूप काय, ते म्हणणार मी तो वासुदेव तत्वता. हेच त्यांचं वाक्य राहणार. म्हणजे त्यांच्या बोधात अभेद, प्रारब्धात मात्र भेद असू शकतो. आणि मग ती गोष्ट सांगताना म्हणतात प्रारब्ध प्रत्येकाचे विलक्षण आहे. जनकाप्रमाणे एखाद्याचे प्रारब्ध कसे असेल? भोगाचे असेल, नाथबाबाचं म्हणा आहे ना. एक शुकदेवाप्रमाणे एखाद्याचे प्रारब्ध त्यागाचं असेल, तो कोबरायचं म्हणा. आणि ज्याचे प्रारब्ध भोग देण्याचे असेल त्याच्या ठिकाणी प्रारब्धच कशाची इच्छा करणार? भोगाची इच्छा. आणि ते भोगाची इच्छित प्रारब्ध मिळवण्याकरता केलेला प्रयत्न, या दोन्हीची जुळवाजुळव कोण करणार? प्रारब्धच करणार. दोन प्रारब्धच करणार. नसेल भोगाचं प्रारब्ध नसेल त्याच्या ठिकाणी, म्हणजे तो कोबराच्या ठिकाणी भोगाची इच्छाही नाही, ते म्हणणार विटले चित्त प्रपंचापासून. आणि त्याच्याकरता प्रयत्न करणार का? नाही. ते म्हणणार करशील तर नवे काय, राहायचं डोंगर पर्वत राही, आपल्या करुणे साई करी वाय, करी नाही तर न करी, आम्ही भजन करी, असं म्हणून ते त्याच्यामध्ये राहणार. ते प्रयत्न घडणार नाही. आता ज्याचे प्रारब्ध एकाचं भोगाचं आहे, एकाचं त्यागाचं आहे, आणि तिसऱ्याचं उदासीन आहे, त्याच्याबद्दल बोलतात. ज्याचे प्रारब्ध भोगाविषयी उदासीन असते त्यास जीवनमुक्तीच्या आनंदाची इच्छा होती. मग तो काय म्हणतो? जीवनमुक्तीचं विलक्षण सुख आहे ना, आपल्याला नित्यानंदापुढे आनंद तो कोण? त्या आनंदाची इच्छा होते. आणि विषय भोगाविषयी त्याला तिटकारा येतो, काय विठ्ठल चित्त प्रपंचापासून. म्हणून त्याने वारंवार वेदांत अर्थाचे चिंतन करावे. म्हणजे कोहम कथमिदम जातम कोवे करता असे विद्या ते सतत त्याने ते चिंतन करावं. कारण अंतकरणाचे निश्चलतेने ब्रह्मानंदाचे भान होते. आता ब्रह्मानंदाचं भान कधी होतं? निश्चल स्थिर अंतकरण वृत्तीमध्ये होतं. पण नुसतं निश्चल स्थिर अंतकरण वृत्तीमध्ये ब्रह्मानंदाचं भान होत नाही. निश्चल स्थिर असून ती वृत्ती ब्रह्माकार झाली पाहिजे. जसं नुसता गायक विशारद पदवी घेऊन त्याला गायन आनंदाचा आनंद भोगायला भेटत नाही, तर ते विशारद असून त्यांनी पुन्हा पुन्हा वारंवार ते गायन केलं तर त्याला गायनाचा आनंद भोगता येईल. तसं हा मुक्त ब्रह्मानंद निश्चल स्थिर वृत्तीत आनंद होणार नाही, ब्रह्माकार वृत्ती केली तर ब्रह्मानंद त्याला भोगता येईल. म्हणून म्हणतात ते भान ब्रह्माकार वृत्तीने होते. ती ब्रह्माकार वृत्ती वेदांत चिंतनाने होते. कशाने होत नाही? उपासनेने होत नाही. वेदांताच्या विद्वानाच्या अंतकरणाची चंचलताही वेदांत चिंतनानेच निवृत्त होते. आणि विद्वानाच्या अंतकरणाची चंचलता असेल ते म्हणजे कर्म उपासना निवृत्त होईल. अगोदर ज्ञानपूर्व म्हणा, ज्ञानोत्तर कर्म उपासना आहे. मग कर्म उपासनेकरता उलट वृत्ती चंचवले. आता हे कर्म करायचं, ते कर्म करायचं, ही उपासना ती उपासना, हा वार तो वार, वृत्ती चंचल होईल. मग त्याने हे सगळं बाजूला सारावं आणि ब्रह्माकार वृत्ती करावं. ब्रह्म स्थिर आहे, वृत्ती स्थिर आहे. कारण वृत्ती कशी आहे? पाणी तेरा रंग कैसा जिसमे मला आहे वैसा. तसं वृत्ती कशी? चंचलाचं चिंतन केलं तर चंचल होईल, आणि स्थिराचं चिंतन केलं तर स्थिर होईल. आणि तुका म्हणे तूची खरा येर वाऊगा पसारा. पसारा चंचल आहे म्हणून पसाराच्या आकाराची वृत्ती केली तर वृत्ती चंचल होईल. आणि तूची खरा तू स्थिर आहे त्याच्या आकाराची वृत्ती केली तर स्थिर राहील. म्हणून तरी काय करावं? ब्रह्माच्याच आकाराची वृत्ती करावी. म्हणून विद्वानाच्या अंतकरणाची चंचलताही कशाने जाईल? वेदांत चिंतनानेच निवृत्त होईल. चिंतने तद्रूपता. म्हणून विद्वान उपासनेमध्ये प्रवृत्त होत नाही आणि होऊही नाही. अशा रीतीने ज्याच्या दृढ आत्मबोध झाला आहे, ज्याला दृढ आत्मबोध झाला आहे, निश्चय वाचून निश्चय हाच निश्चय माझा परिमी निश्चयाहुनी तुझा, असा दृढ बोध ज्याला झालेला आहे त्याची कर्म उपासनेमध्ये प्रवृत्ती घडते काय? कर्म उपासनेमध्ये प्रवृत्ती घडणार नाही. आता कर्म उपासनेचा अधिकारी कोण आहे आणि कोण नाही? 5 नाही आणि 1 आहे. तर तो विषय आता येतो बघा. 52 क्रमांकाचा परिच्छेद, अधिकार भेदाने कर्तव्य विचार. ज्याला आपण जे आत्ता बोललोत ना, मंदबोध वगैरे सगळं तोच विषय. आता ज्याला मंदबोध आहे त्याने कर्मोपासना करूच नाही. कारण का? आता कोमल मंदबोध असेल आणि कर्मोपासना केली तर तो बोध जाईल ना. कारण कर्म उपासनेमध्ये त्रिपुटी लागेल आणि मग तो अद्वैत निश्चय त्याचा राहील का? राहणार नाही. म्हणून मंदबोध आहे त्याने तर कर्मोपासनेमध्ये प्रवृत्त होऊच नाही. बघा, ज्याला मंदबोध आहे त्याने कर्मोपासना करूच नाही. मग काय करावं? त्याने मनन निध्यासन करावं. कारण तो मंद असणारा बोध काय होईल? दृढ होईल, बळकट होईल, घट्ट होईल. म्हणून मनन निध्यासन करावे. कारण ज्यास मंदबोध आहे तो जिज्ञासू कसा आहे? ज्याला मंद कवेना बोध आहे ना तो उत्तम जिज्ञासू आहे. मंदबोध आहे तो कोणता जिज्ञासू आहे? उत्तम जिज्ञासू. आणि उत्तम जिज्ञासूने ती जिज्ञासित ब्रह्म जाणण्याचा विषय ते जाणण्याकरता सर्वनादी करावं, न की कर्मोपासना. म्हणून म्हणतात तो उत्तम जिज्ञासूस मनन निध्यासन वाचून अन्य कर्तव्यच नाही, चकारात्मक अन्य कर्तव्य नाही असं तुम्ही तुमच्या मनाने सांगता काय? म्हणले नाही. शारीरिकामध्ये शारीरिक शब्दाचा अर्थ ब्रह्मसूत्र. शारीरिकामध्ये सूत्रकार भगवान व्यास आणि त्या ब्रह्मसूत्राच्या भाष्यावर भगवत पूज्यपाद आद्य आचार्य भगवत पूज्यपाद शंकराचार्य यांनी सूत्र आणि भाष्यामध्ये स्पष्ट सांगितलेलं आहे
का मंदबोधवान असेल तर त्याने काय करावं, म्हणजे हे दृढबोधवान, मंदबोधवान, तीव्र जिज्ञासू, मंद जिज्ञासू आणि अतिमंद जिज्ञासू या सगळ्यांनी श्रवणादिच करावं, कर्मोपासना करू नये असं ब्रह्मसूत्रामध्ये आणि शंकर भाष्यामध्ये भगवान व्यासदेव आणि भगवत पूज्यपाद आचार्य यांचंही विधान आहे, आमच्या मनाचं नाही असं निश्चलदासजी इथे बोलतात. नंबर 2 बघा, विद्वानास तर मनननिधी ध्यासनाची जरुरी नाही. आता जो दृढबोधवान आहे त्याला मनननिधी ध्यासनाची सुद्धा जरुरी नाही, पण तो करतच नाही असं नाही. मग करू शकतो कशा करता, एकतर जीवनमुक्तीचे विलक्षण सुखाकरता किंवा इतराला मार्गदर्शन होण्याकरता. मारुती बाबा आपले डॉक्टर बाबा म्हणले, आम्ही एकदा बाबांना दवाखान्यात घेऊन गेलो. दवाखान्यात घेऊन गेल्याच्या नंतर डॉक्टर यायला अजून अर्धा तास वेळ होता म्हटले. डॉक्टर यायला अर्धा तास वेळ म्हणल्याच्या नंतर मग आम्ही इकडल्या तिकडल्या गप्पा मारत बसलो आणि तिथे बाबाने हळूच पंचदशीची फाटकी पानं खिशातली 4-5 काढले आणि वाचत बसले. तृप्तिदीप, आनंददीप, ध्यानदीप हे वाचत बसले. आता त्यांना हे वाचायची गरज आहे काय, अरे ती उकळून पिलेत ना ते सगळं. मग तरीसुद्धा बाबा वेळ न दवडतात ते काय करतात, एक तर जीवनमुक्तीचं विलक्षण सुख आणि इतराला सांगायचं, बाबा रे रिकामी वेळ रिकामा घालू नका, तुम्ही रिकामी होणार नाही, तुम्ही भरलेलेच राहात. आणि मग रिकामे होण्याकरता रिकामा वेळ रिकामा न घालताना त्याच्या चिंतनात घाला. तत्चिंतनम म्हणजे तुम्ही काय व्हाल, तो हृदयात येऊन राहील. काय तुका म्हणे देह नाही भरीला विठ्ठले काम करू दे केले घरी रीती. हे काम करू दे रीते करण्याकरता तो भरण्याकरता तुम्ही रिकामा वेळ रिकामा घालू नका. हे एक तर मार्गदर्शन व्हावं आणि आपल्या जीवनमुक्तीचं विलक्षण सुख भोगायला भेटावं म्हणून ते चिंतनात काळ घालवतात. असं म्हणजे त्यांना तो विधी आहे का आता नाही, पण कशा करता, एक तर जीवनमुक्तीचे विलक्षण सुखा करता किंवा आपल्याला इतराला मार्गदर्शन व्हावं लोकसंग्रह करता म्हणून ते करतात. नाहीतर ते केलं नाही म्हणजे पुन्हा आपल्याला संसार प्राप्त होईल, पुन्हा फिरावं लागेल, हे त्यांच्या ठिकाणी संभवनीय नाही, ती गोष्ट सांगतात. विद्वानास तर मनन निध्यासनाची जरुरी नाही, परंतु मनन निध्यासनात विद्वान प्रवृत्त होतो तो जीवनमुक्तीच्या आनंदाच्या इच्छेने प्रवृत्त होतो. जीवनमुक्तीच्या आनंदाच्या इच्छेने प्रवृत्त होतो, विधी म्हणून प्रवृत्त होत नाही. का अहो मी बघा, विधी म्हणून प्रवृत्त कसं होत नाही, तर मी वेदाची आज्ञा पालन केली नाही तर मला जन्ममरण संसार प्राप्त होईल या बुद्धीने जो क्रिया करतो ते कर्तव्य, आणि ते कर्तव्याला टाळलं का, नैवास्ती किंचित कर्तव्यम, त्याला कुठलंही कर्तव्य राहिलेलं नाही. विद्वानास तर ती बुद्धी नाही, केवळ आपल्या इच्छेने म्हणजे स्वतःच्या इच्छेने मनननिध्यासन तो करतो म्हणून ते कर्तव्य नाही. कोणाला, विद्वानाला, दृढबोधवानाला. या रीतीने दृढबोधवान असो किंवा मंदबोधवान असो, मंदबोधवानाने तो बोध दृढ होण्याकरता म्हणून श्रवणादी करावं, आणि दृढबोधवानाला विधी नाही पण जीवनमुक्तीचे विलक्षण सुखाकरता म्हणून त्यांनी श्रवणादी करावं, न की कर्म उपासना. या दोघांचंही कर्म उपासना कर्तव्य नाही. आता तिसरा जिज्ञासू, त्याच्यामध्ये जे 3 प्रकार ते आता क्रमाने सांगतात. आता ज्यास बोध नाही आणि आत्मा जाणण्याची म्हणजे बोध प्राप्त व्हावा अशी मात्र कशी इच्छा आहे, तीव्र इच्छा आहे आणि भोगाची इच्छा नाही, ऐकीची का पारात्रीची अशी स्थिती आहे, त्याचे अंतकरण कसे आहे, शुद्ध आहे म्हणून तो उत्तम जिज्ञासू आहे. त्यानेही बोधप्राप्तीकरिता श्रवणाधिकच करावेत. त्याने बोध प्राप्त होण्याकरता श्रवणादी करावं, कारण श्रवणादी न करताना त्याने बोध कर्म उपासनेचं अनुष्ठान केलं तर त्याला तो बोध प्राप्त होणार नाही, बोधापासून तो उलट दूर दूर जाईल सत्यत्वनिष्ठयामुळे. म्हणून कर्म उपासना करू नयेत, कारण कर्म उपासनेचे फल अंतकरण शुद्धी आणि निश्चलता हे प्राप्त. कर्म उपासना काय करू नये, कर्म उपासनेचं फल होऊन काय होईल, एक चित्ताची शुद्धी आणि स्थिरता म्हणजे मलविक्षेप 2 दोषाची निवृत्ती, आणि ती तर त्याची पूर्वी म्हणूनच त्याला जिज्ञासू म्हणतो, नाहीतर पामरविषयी म्हटलं असतं. म्हणून कर्म उपासनेचे फल अंतकरण शुद्धी आणि निश्चलता हे तर त्याला प्राप्तच आहे. म्हणून पुन्हा ते करत बसला तर पिष्टपिष्य न्याय होईल. म्हणजे कपड्याचा डाग निघाला आणि तरी साबण लावून घसाडा देत राहिला तर एक तर साबण संपेल, कपडा फाटेल, आहे ना, आधी काही लाभ होणार नाही. तसं चित्त शुद्ध आणि स्थिर झाल्याच्या नंतर पुन्हा कर्म उपासना करत राहिला तर पुढचा आधी काही लाभ त्याला होणार नाही, काळ त्याचा दवडला जाईल, मग काळ त्याचा व्यर्थ जाईल. आता त्याचा पुढचा मंद जिज्ञासू. आता ज्या ज्ञानाची तीव्र इच्छा नाही म्हणजे कशी आहे, सामान्य इच्छा आहे, परंतु सामान्य इच्छेने श्रवणामध्ये प्रवृत्त आहे आणि अंतकरण विविध भोगामध्ये काय आहे, त्याचं आसक्त आहे, भोगात आसक्त आहे पण निषिद्ध नाही, विविध भोगामध्ये आसक्त आहे. त्यास कोणता जिज्ञासू म्हणतात, मंद जिज्ञासू म्हणतात. मंद जिज्ञासूचं लक्षण काय आहे, ज्याचं अंतकरण विविध भोगात आसक्त असून ज्ञानाची सामान्य इच्छा ज्याच्या अंतकरणामध्ये आहे तो मंद जिज्ञासू.
मग त्यांनी देखील काय करावं, श्रवणच करावे. म्हणजे का, श्रवण टाकून जर कर्म उपासनेमध्ये तो प्रवृत्त होईल तर त्याचा अंतकरण शुद्धीची आणि निश्चलतेची त्याला अपेक्षा आहे. त्याला शुद्धीची निश्चलतेची अपेक्षा नाही का? विषय भोगात आपण आसक्त आहे ना, आपला अंतकरण पूर्ण मलविक्षेपाने रहित झालेलं नाही, याचा अर्थ असा आहे. मलविक्षेपाचं थोडं बहुत आहेच, म्हणून तर आपल्याला विविध भोगाची कोयना काय होते, इच्छा होते. पण मग आता विविध भोगाची इच्छा होते म्हणून आपण त्याच्याकरता कर्म उपासना करावं का? करू नये असं नाही, पण श्रवण विरोधी कर्म उपासना ती तरी मात्र त्या काळात त्यागली पाहिजे. कारण का, मग त्या श्रवणानेच त्याचं चित्त शुद्धही होईल आणि स्थिर होईल आणि बोधही प्राप्त होईल. श्रवणाचं एवढं सामर्थ्य. जसं नाम रामबाण उपाय का सगळं काही होऊ शकतं, तसं श्रवण हा असा एक रामबाण उपाय का मनाचा मारू न करिता, इंद्रिया दुःख न देता, इथं मोक्षाशा येता श्रवणाची माझी ज्ञानोबरा म्हणतात. किंवा आळूमाळू अवधान द्यावे, येतुलेनी आनंदाच्या राशीवरी बैसावे, बाप श्रवण इंद्रिया दैवे घातली माळ. एवढं श्रवणाचा लाभ आहे. श्रवण करत असतानाच त्याचं चित्त शुद्धही होईल. कारण काय आहे, श्रवणाकरता निष्काम कर्म, म्हणजे निष्काम कर्माने पुण्य उदायला येतं आणि मग चित्त शुद्ध होतं. निष्काम उपासनेने पुण्य उदायला येतं आणि चित्त स्थिर होतं, आहे ना. म्हणजे पुण्यप्राप्तीकरताच कर्म उपासना करायची ना, निष्काम कर्म उपासना. तर श्रवणाकरता त्यांनी घरापासून वेदांत श्रवणाकरता जेवढे पाऊल टाकले त्याच्यामध्ये एका पावला गणित आंसरिक कृच्छ्र चांद्रायण व्रताचं पुण्य त्या माणसाला लागतं. डॉक्टर बाबाचं वाक्य आहे, नेहमी बाबा सांगतात, आंसरिक कृच्छ्र चांद्रायण व्रताचं पुण्य त्याला लागतं. आणि आंसरिक कृच्छ्र चांद्रायण व्रत म्हणजे आमुषेपासून एक घास घेत जायचं पौर्णिमेपर्यंत आणि पौर्णिमेपासून एक घास कमी करत यायचं आमुषेपर्यंत. असं 1 महिन्यामध्ये जवळपास 7.5 वर्ष का काय एका व्रताला लागतात, आहे ना. आणि ते एक व्रत पूर्ण होतं. पण ते असे आंसरिक कृच्छ्र चांद्रायण व्रत एका पावळात पुण्य प्राप्त होत असेल तर श्रवणाचं पुण्य त्याच्यापेक्षा किती अगणित अधिक आहे. मग त्यांनी त्याचं चित्त शुद्ध होणार नाही का, स्थिर होणार नाही का, आणि बोधही प्राप्त होणार नाही का. म्हणून त्यांनी चित्तशुद्धी आणि स्थिरतेकरता आम्ही कर्म उपासना करतो हेही म्हणण्याची गरज नाही, तिकडे प्रवृत्त होण्याची गरज नाही. त्यांनी सुद्धा आता मंद कोणी इच्छा आहे ना ज्ञान व्हावं, त्यांनी श्रवणामध्येच प्रवृत्त व्हावं. म्हणून म्हणतात त्याचा अंतकरण शुद्धीची आणि निश्चलतेची अपेक्षा आहे, परंतु ती त्या श्रवणानेच चकारा बघा. इथं पण श्रवणानेच प्राप्त होऊन फरक एवढा आहे का, बोधामध्ये मग मात्र मंद जिज्ञासा असल्यामुळे त्याला तात्काळ बोध होणार नाही. कारण बोध जर आपल्याला तात्काळ अपेक्षित असेल तर इच्छासुद्धा तेवढी प्रबल लागते. मग त्याला या जन्मी बोध होईल किंवा अन्यजन्मी बोध होईल किंवा ब्रह्मलोकी त्यास बोध होईल, ब्रह्मदेवाबरोबर ज्ञान होईल, पण तोही कृतार्थच होईल. आणि म्हणून त्याने श्रवण सोडून जो बरं एखादा म्हणेल नाही पण चित्तशुद्धी आणि स्थिरतेकरता आम्ही श्रवण जरा सोडू आणि कर्म उपासनेमध्ये प्रवृत्त होऊ, तर त्याला लाभ काय. श्रवण सोडून जो कर्म उपासनेमध्ये प्रवृत्त होईल तो आरूढपतीत समजावा. म्हणजे कोणता न्याय म्हणलो होता आपण त्याला, करमलेढी न्याय. या प्रकारे करून ज्ञानवान आणि बघा आता कोण एक बघा, एक ज्ञानवान म्हणजे दृढबोधवान आणि त्याच्यामध्ये मंदबोधवान 2 झाले, आणि उत्तम जिज्ञासू आहे ना. या उभयतास म्हणजे ज्ञानवान म्हणताना दृढबोधवान आणि मंदबोधवान म्हणजे उत्तम जिज्ञासू, या उभयतास कर्मोपासनेचा अधिकार आहे का, नाही. 2 झालेत. मंद जिज्ञासू जर श्रवणात प्रवृत्त असेल तर त्यासही कर्मोपासनेचा अधिकार नाही. 3 झाले. आणि ज्या ज्ञानाची सामान्य इच्छा आहे परंतु भोगामध्ये बलवत्तर प्रवृत्ती असल्यामुळे श्रवणात प्रवृत्त होत नाही, अशा मंद जिज्ञासूस मात्र कर्म उपासनेचा अधिकार आहे. कोणत्या, निष्काम कर्म उपासनेचा अधिकार आहे. आता इथे 4थ्याच प्रकारात आपल्याला दिसतो, पण आपण त्याचे बारीक प्रकार मागे रहस्यात त्यांनी दिले आहेत, त्याच्यानुसार आपण ते पुन्हा पुढचे प्रकार घेतले. मंद जिज्ञासू कर्म उपासनेचा अधिकार आहे. आणि पुढचं बघा आता, ज्याच भोगाची आसक्ती असून ज्ञानाची इच्छा नाही, भोगाची कशी आहे, तीव्र आसक्ती आहे आणि ज्ञानाची तीळ मात्र इच्छा नाही, असा कोणता झाला, तो बहिर्मुख पुरुष. मग त्याच्यात आपण ते ज्ञानाची मनाचे असे 4 प्रकार पाडले होते. मग त्या बहिर्मुख पुरुषास शुभ सकाम कर्माचा अधिकार आहे. त्याने सुद्धा निषिद्ध कर्मात प्रवृत्त होतो कामा नाही, शुभ सकाम कर्माचा अधिकारी आहे. आणि मग पुढे आपण बोललो होतो, जो या कशातच बसत नाही त्याने मग काय वाटेल ते करावं आणि डुबते राहो, हेच त्याला फल प्राप्त होईल. शास्त्र याच्याही पुढे जाऊ शकत नाही. म्हणजे शास्त्राची दयाळूची मर्यादा आता इथे संपलेली आहे. प्रस्तुत ज्ञानवानाचा विचार चाललेला आहे, त्यास कर्म उपासनेचा अधिकार नाही. कर्म उपासनेचे ज्ञान विरोधी आहे. कर्म उपासनेचं ज्ञान काय विरोधी आहे, ज्ञानाच्या कर्म उपासना विरोधी आहे. म्हणून ज्ञातेच्या ठिकाणी कर्म उपासनेचा संभव नाही. कारण मी करता आहे, यज्ञाधिक मला कर्तव्य आहे आणि यज्ञाधिकाची कर्म केले तर मला स्वर्गफल प्राप्त मला होईल, आहे ना. मग स्वर्गफले मला प्राप्त व्हावयाचे आहेत, अशा बुद्धीने कर्म घडतं. म्हणजे कर्मामध्ये त्रिपुटी आली की नाही,
मी कर्म करता, यज्ञाधिक माझं कर्म, स्वर्गाधिक माझी फलं, त्रिपुटी आली. बरं, उपासनेमध्ये सुद्धा तसेच, मी उपासक आहे ना, पांडुरंग परमात्मा माझं उपास्य दैवत, आणि त्याच्या उपासनेने मला वैकुंठ लोकाची प्राप्ती, म्हणजे तिथे काय आली, त्रिपुटी आली. आणि त्रिपुटी आली म्हणजे भेदबुद्धी आली. का भेदबुद्धी आली? भेदबुद्धी आली. मग भेदबुद्धीने कर्म किंवा उपासना होतात, ती दोन्ही प्रकारची भेदबुद्धी, म्हणजे कर्म करण्याची किंवा उपासनेच्या त्रिपुटीची भेदबुद्धी, हे सर्व काय करतात, हे सर्व ब्रह्म आहे अशी जी अभेद बुद्धी आहे त्याची ती निवृत्ती करते, आणि निवृत्ती करून ती पुन्हा वृद्धंगत वाढतच जाते. म्हणून कर्म उपासना ज्ञानाची विरोधी आहे. म्हणून कर्म उपासना करता कामा नये. एकदा त्याची पुनरावृत्ती, कर्म उपासना दृढबोधवानाने करू नये, आहे ना, मंदबोधवानाने करू नये. तीव्र जिज्ञासू, मंद जिज्ञासू, अतिमंद जिज्ञासू त्यांनी करू नये. मग कोणी करावं? विषयासक्त बहिर्मुख पुरुष असेल तर त्याने सुद्धा निषिद्ध कर्मात न प्रवृत्त होता, ज्याला अतिमंद जिज्ञासू असेल त्याने निष्काम कर्म, निष्काम उपासनेमध्ये प्रवृत्त व्हावं. आणि विषयासक्त बहिर्मुख पुरुष असेल, शुभ सकाम कर्मात प्रवृत्त व्हावं. आणि जर तो जन्मनविरहित असा एकदम निसुग असेल, त्याने मात्र काय करायचं त्याने ते ठरवावं. त्याचा विचार शास्त्र करायला तयार नाही. इथपर्यंतचा विचार आपण बघितला. आता ज्ञान आणि व्यवहार यात विरोध कसा नाही याचा विचार येतो. तो विचार आपण उद्याच्याला करू. कुंडली गबरधार विठ्ठल.